बदलापूर परिसरातील दहिवली सापे मार्गावर असलेल्या आदिवासी वाड्या आणि आसपासच्या 7 ते 8 गावांमध्ये रस्त्यावरील दिव्यांचा अभाव गंभीर समस्या बनला आहे। हा मार्ग सरकारी गुरचरण रस्ता म्हणून ओळखला जात असला तरी आजपर्यंत येथे रस्त्यालगत कोणतीही प्रकाश व्यवस्था उभारण्यात आलेली नाही। त्यामुळे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, दवाखाने किंवा नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा लक्ष वेधूनही हा प्रश्न अद्याप कायम असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे। दहिवली सापे हा मार्ग परिसरातील अनेक आदिवासी वाड्यांसाठी मुख्य संपर्क मार्ग आहे। या रस्त्याचा वापर करूनच विद्यार्थी शिक्षणासाठी तर अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायासाठी बदलापूर तसेच इतर शहरांकडे प्रवास करतात। दिवसा काही प्रमाणात वर्दळ असली तरी रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला दिसतो। रस्त्यावर दिवे नसल्यामुळे नागरिकांना मोबाईलच्या प्रकाशात किंवा वाहनांच्या हेडलाईटच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो। स्थानिक रहिवाशांच्या मते रात्री उशिरा नोकरीवरून परतणारे युवक-युवती, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागतो। अंधारामुळे रस्त्यावरील खड्डे, वळणे किंवा अचानक समोर येणारी वाहने दिसत नाहीत। काही ठिकाणी जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांचीही भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जाते। त्यामुळे रात्रीच्या वेळी घरी परतताना अनेकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी दहिवली सापे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र योग्य प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक करणे अत्यंत कठीण बनते। विशेषतः विद्यार्थ्यांना क्लासेस किंवा अभ्यासानंतर घरी परतताना असुरक्षिततेची भावना निर्माण होते। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नाबाबत संबंधित प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वेळोवेळी मागणी केली आहे। रस्त्यावर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे किंवा नियमित स्ट्रीट लाईट व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। यामुळे केवळ सुरक्षितता वाढणार नाही तर संपूर्ण परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। ग्रामीण आणि आदिवासी भागात मूलभूत सुविधांमध्ये रस्ते आणि प्रकाश व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। सरकारकडून विविध योजनांद्वारे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात असला तरी काही भागांमध्ये अजूनही आवश्यक सुविधा पोहोचलेल्या नाहीत। दहिवली सापे मार्गावरील परिस्थिती ही त्याचाच एक नमुना असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। दरम्यान या मार्गावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। योग्य प्रकाश व्यवस्था झाल्यास नागरिकांची सुरक्षितता वाढेल आणि शिक्षण, नोकरी तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल। त्यामुळे हा प्रश्न केवळ सुविधेपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे।